आज ईद उल फितर के मौके पर बीदर शहर के ईदगाह सुन्नी में ईद की नमाज सुबह 10 बजे अदा की गई। सुबह से ही बड़ी संख्या में नमाजी ईदगाह पहुंचे और सामूहिक रूप से नमाज अदा की। नमाज के बाद खास दुआ की गई, जिसमें देश में अमन, भाईचारे और तरक्की की कामना की गई। ईदगाह परिसर में नमाज के दौरान लोगों की भारी भीड़ देखने को मिली। नमाज के बाद लोगों ने एक दूसरे को गले लगाकर ईद की मुबारकबाद दी और आपसी भाईचारे का संदेश दिया। बच्चों और युवाओं ने भी ईद को लेकर खास उत्साह नजर आया। शहर के विभिन्न इलाकों से लोग ईदगाह पहुंचे और ईद की नमाज अदा की। प्रशासन की ओर से सुरक्षा व्यवस्था के पुख्ता इंतजाम किए गए थे। इस मौके पर कर्नाटक सरकार के नगर प्रशासक एवं हज मंत्री रहीम खान ने ईदगाह में नमाज अदा की। इसके अलावा नगर पालिका के मेयर मोहम्मद गौस, बीदर दक्षिण के पूर्व विधायक वंडेप्पा खाशिमपुर, बूढ़ा के अध्यक्ष बसवराज जापशेट्टी सहित अन्य गणमान्य लोगों ने भी ईद की शुभकामनाएं दी। कैमरामैन पपुराज का कवरेज। और बीदर की जनता को रमज़ान की ईद मुबारक देता हूं और ख़ासकर पूरे भारत देश में और पूरी दुनिया में, ख़ासकर कर्नाटक में हमारे सभी समाज के लोगों को ईद की बहुत बहुत बधाई देता हूं, मुबारकबाद बोलता हूं। आज पूरे दुनिया में और पूरे देश में बहुत ही शानदार तरीके से ईद मनाई गई है। तो हमारे कर्नाटक के चीफ मिनिस्टर सिद्धरामैया जी, हमारे DK शिव कुमार जी और हमारे डिस्ट्रिक्ट इंचार्ज मिस्टर ईश्वर जी, सभी को, और साथ हमारे वंडेप्पा साहब भी हैं, हर बार हमेशा साथ रहते हैं ईद को। साथ ही हमारे बूढ़ा के चेयरमैन जापशेट्टी साहब आए, हमारे कॉरपोरेशन के चेयरमैन मोहम्मद गौस आए, इस तरह से सभी यहाँ पे काउंसलर्स है। तो सभी ईद मुबारक देने आए हैं कि बीदर में ख़ासकर मोहब्बत, प्यार सबसे पहले हमारा लक्ष्य रहता है। तो ईद में जिस तरह से सभी लोग खुशियाँ बांटते हैं, सभी के ईद में अभी रिसेंटली उगादी हो गई है और आगे भी सभी लोगों की फेस्टिवल आने वाले हैं। तो मैं बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ। धन्यवाद। ಇದು ಒಂದು ಈದ್ ಮಿಲಾಪ್ ಅಂದರೆ ಗೊತ್ತಾ, ಎಲ್ಲ ಸಮುದಾಯಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ಈ ಒಂದು ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡೋಂಥದ್ದಿದೆ. ಹಿಂದೂಗಳಲ್ಲಿ ಏನದೆ ಅಂದರೆ ಉಗಾದಿ ಅಂತ ಬರುತ್ತೆ, ಮುಸ್ಲಿಮ್ನಲ್ಲಿ ಏನದಂದ್ರೆ ಈದ್ ಮಿಲಾಪ್ ಅಂತ ಬರುತ್ತೆ. ರಂಜಾನ್ ಹಬ್ಬ ಎಲ್ಲ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಕೂಡ ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಎಲ್ಲರ ಬದುಕಿಗಾಗಿ, ಮಾನವನ ಬದುಕಿಗಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ಬದುಕಬೇಕು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ಕೊಡುವಂಥ ಒಂದು ಈ ಬೀದರ್ ನಗರದಲ್ಲಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ರಹೀಮ್ ಖಾನ್ ಅವರು MLA ಆಗಿದ ಮೇಲೆ ಇವತ್ತಿನವರೆಗೆ ಯಾವುದೂ ಅಂಥದ್ದು ದಂಗಾ ಫಸಾದ್ಗಳು ಯಾವುದೂ ಆಗಿಲ್ಲ. ಬೀದರ್ನಲ್ಲಿ ಒಂದು ಭಾವೈಕ್ಯತೆ, ಮುಸ್ಲಿಂ ಆ್ಯಂಡ್ ಹಿಂದೂ ಎಲ್ಲರೂ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರ ಹಾಗೆ ನಾವು ಬದುಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಹಾಗೆಯೇ ಕೂಡ ಮುಂದೂ ಕೂಡ ಎಲ್ಲ ಜನರಲ್ಲಿ ಇದೇ ಭಾವನೆ ಬರಲಿ. ನಾವು ನೀವು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಒಂದು ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರು ಇದ್ದ ಹಾಗೆ ನಾವು ಬದುಕೋಣ. ಶಾಂತಿ ಸಮಾಧಾನ ಬೀದರ್ನಲ್ಲಿ ಅನ್ನೋದಾದರೆ ತೊಗೊಂಡು ಬಂದು ಎಲ್ಲರೂ ಒಳ್ಳೆಯದಾಗಿ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಬದುಕೋಣ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಒಂದು ವಿಚಾರಗಳು ತಿಳಿಸ್ತೀನಿ. ರಂಜಾನ್ ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳು ಕೋರುತ್ತೇನೆ. ಈದ್ ಮುಬಾರಕ್. ಯಾವ ಥರ ಒಂದು ತಿಂಗಳು ಸತತ ಉಪವಾಸ ಮುಖಾಂತರ ಇವತ್ತು ಇಡೀ ದೇಶ ಅಲ್ಲ ವಿಶ್ವದಲ್ಲೇ ಇವತ್ತು ರಂಜಾನ್ ಹಬ್ಬ ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಅದರಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ನಮ್ಮ ಬೀದರು ಈ ಗಂಗಾ ಜಮುನಾ ತಹಜೀಬ್ದಾಗ ಎಲ್ಲಾರ ನೋಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಬೀದರ್ನಲ್ಲಿ ನೋಡ್ಬೇಕು. ಅಷ್ಟೊಂದು ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಭಾವೈಕ್ಯತೆಯಿಂದ ಏನದ ಭಾಳಂತ ಒಂದು ನಗರ ಇದೆ ಇದು. ಹಾಗಾಗಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಮಂತ್ರಿಗಳು ರಹೀಮ್ ಖಾನ್ ಜಿ ಅವರು, ಜಾಪಶೆಟ್ಟಿ ಅವರು ಮತ್ತು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಎಲ್ಲರೂ ಸಂಘಟಕರು ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಇವತ್ತು ಏನು ನಮಾಜ್ ಆದ ತಕ್ಷಣ ಏನು ಎಲ್ಲರಿಗೆ ಒಂದು ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ಈದ್ ಮುಬಾರಕ್ ಹೇಳೋಂಥ ಒಂದು ಪದ್ಧತಿ ನಮ್ಮ ಬೀದರ್ನಲ್ಲಿದೆ. ಅದು ಏನದಲ್ಲ ಖಾಯಂ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನಾನರ 25 ವರ್ಷ ಹಿಡಿದು ಇಲ್ಲಿ ಬರ್ತಾಯಿದ್ದೀನಿ. ಹಾಗಾಗಿ ಇವತ್ತು ಆ ಅಲ್ಲಾ ತಾಲಾಗ ನಾನು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೀನಿ, ಎಲ್ಲರಿಗೆ ಶಾಂತಿ, ಸಮೃದ್ಧಿ, ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೊಟ್ಟು ಹಾರೈಸಲಿ. ಮತ್ತು ಎಲ್ಲರಿಗೆ ನಾ ಮತ್ತೊಂದು ಸಲ ईद मुबारक ಹೇಳಿ ಶುಭಾಶಯ ಕೋರುತ್ತೇನೆ. देश विदेश और स्थानीय समाचारों के लिए चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब जरूर करें। धन्यवाद।